नमस्कार, मी तुळशीदास भोईटे. पुढारी न्यूज ओपन फोरम. सर्वस्पष्ट प्रश्न आणि अपेक्षा असते बेधडक उत्तरांची. ओपन फोरममध्ये विविध क्षेत्रातील पुढारी येतात आणि ब्रेकिंग देतात. आपल्यासोबत आज आहेत ओपन फोरममध्ये महाराष्ट्रातील ते नेतृत्व जे ब्रेकिंग घडवतं. म्हणजे मला वाटतं देवेंद्रजी, तुमच्याबद्दल हे सांगणं ही अतिशयोक्ती नाही आहे. निवडणुकीच्या धकाधकीत तुम्ही खास वेळ काढलात पुढारी न्यूजसाठी. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सातत्यानं आपण महाराष्ट्रात झंझावती दौरे करत आहात. बाहेरचं तापमान तर वाढलेलंच. सोलापुरात मला वाटतं काल तर विक्रमी तापमान होतं. एकीकडे ते तापमान वाढतंय, दुसरीकडे स्वाभाविकच आहे, टप्पे पुढे जातात आहे तसं तेही राजकीय तापमान वाढतंय. केवळ राजकीय नेते, भाजपचे नेते म्हणून नाही, तर राजकारणाचं खूप चांगलं तुमचं विश्लेषण असतं. नेमकं यावेळेचा काय अंदाज वाटतो? एकंदरीत तापमान वाढतंय, पण ते कसं 4 जूनला काय असेल? पहिल्यांदा तुम्ही आपले आभार मानतो की आपण या कार्यक्रमात मला निमंत्रित केलं. बघा, एक गोष्ट मी आपल्याला निश्चितपणे सांगतो, देशाने निर्णय केला आहे. देश मोदीजींसोबत जाणार आहे. शेवटी ही लोकसभेची निवडणूक आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा देशाच्या नेत्याकडनं असतात. आणि आज त्या आशा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण करू शकेल असं एकमेव नेतृत्व मोदीजींच्या रूपाने जनतेला दिसतंय. 10 वर्षाचा त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड लोकांनी पाहिलाय. निस्वार्थपणे केलेलं कार्य पाहिलंय. झालेला विकास बघितलेला आहे. बदललेला भारत बघितलेला आहे. त्यामुळे 4 जूनला मोदीजींना आधीपेक्षा देखील जास्त जागा जनता देणार आहे. हा तुमचा एकीकडे आत्मविश्वास आहे. दुसरीकडे विरोधकांकडून आरोप केले जातात की जर 400 पार किंवा महाराष्ट्रात 45+ तुम्ही स्वतः सुद्धा अनेकदा लोकांसमोर ते ठासून मांडताय. कार्यकर्ते खूप प्रचंड प्रतिसाद देतात. मात्र विरोधकांचं म्हणणं असं आहे की हा आत्मविश्वास, एवढा विश्वास आहे, तर मग 1चे 2 केलेत, 2चे 3 केलेत, 3चे आता मनसेमुळे 4 सुद्धा झालेत. पुन्हा महादेव जानकरांना तुम्ही आणलं. असे संख्या वाढतच चालली आहे. काय गरज आहे मग, जर एवढा आत्मविश्वास आहे तर? आत्मविश्वास असला पाहिजे, पण अति आत्मविश्वास असू नये. निवडणूक निवडणुकीसारखी लढायची असते. शक्तीचा संचय करायचा असतो. वस्तुस्थितीचं भान ठेवायचं असतं. आणि महाराष्ट्रातली वस्तुस्थिती अशी आहे की 3 पक्ष आमच्या विरोधात होते. सुदैवाने आणि त्यांच्या दुर्दैवाने त्यातले 2 पक्ष हे आमच्या सोबत आले. त्यातला उरलेला भाग हा तिकडे राहिला. त्यामुळे तिकडेही 3 पक्ष आहेत, आम्ही 3 पक्ष आहोत. सोबत आमचे काही मित्र तर आहेतच. जानकर साहेब आधीपासून आमच्याजवळ होते. राज ठाकरेजी 14ला आमच्यासोबत होते, 19ला त्यांच्यासोबत होते. त्यामुळे निवडणुकीमध्ये जेवढी शक्ती वाढवता येईल, जेवढा शक्ती संचय करता येईल, तेवढा केला पाहिजे. एक आत्ताच तुम्ही महादेव जानकरांचं नाव घेतलं. म्हणजे काही आठवड्यांपूर्वी, जास्तही नाही झालं, आम्ही सुद्धा ब्रेकिंग चालवलेल्या की महादेव जानकर, शरद पवारांनी त्यांना महाआघाडीकडे ओढलेलं आहे. मात्र नंतर भलतंच दिसलं आम्हाला की अचानक ते तुमच्यासोबत दिसले आणि थेट परभणीत जाऊन लढायची घोषणा झाली. तिकडे उमेदवार झालेत रासपतर्फे महायुतीत. पुन्हा दुसरं नाव येतं, धवलसिंह काल दिसले. पुन्हा अभिजित पाटलांची चर्चा सुरू आहे. एकामागोमाग एक ही जी अशी नावं येतात आहे, लोकांना कळत नाहीये. म्हणजे अनेकदा शरद पवार यांचा उल्लेख केला जातो की तेल लावलेला पैलवान, कोणताही डाव असू द्या, ते निष्ठून जातात. मात्र यावेळी त्या प्रत्येक डावाला प्रतिडाव खेळताना, आणि केवळ प्रतिडाव नाहीये, तर राजकीय विश्लेषक सुद्धा आश्चर्य व्यक्त करतात जेव्हा ते पुढारी न्यूजवर बोलताना दिसतात. ते सांगतात की भलतंच घडतंय, की वेगळा एका चाणक्याचा उदय नाही. मी तर म्हणेल की यावेळी त्यांनी सुद्धा जे डाव टाकलेले ते चितपट करणार आहेत. हे नेमकं कसं घडतंय? हे कुठं उगाच मला तुम्ही आलात शोला प्रशंसा करायची नाहीये, पण हे घडताना दिसतंय. त्यामागचं सिक्रेट तर महाराष्ट्राला कळलंच पाहिजे. असं आहे की पवारसाहेब गेली 50 वर्ष महाराष्ट्रात राजकारण करतायत. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र माहिती आहे. त्यांना स्वतःची शक्ती देखील माहिती आहे. पण त्याचवेळी दुसऱ्याची शक्ती कमी करण्याकरता काय करता येईल, आपली वाढवण्याची क्षमता जेव्हा संपते तेव्हा दुसऱ्याची शक्ती कशी कमी करता येईल
याचा देखील एक त्यांची ती हातोटी आहे. आता हळूहळू त्यांच्याशी संघर्ष करता करता, त्यांच्यासमोर लढता लढता काही गोष्टी आम्हालाही समजल्या, आम्ही शिकलो. आता आम्हालाही महाराष्ट्र तसाच माहिती आहे, माणसं माहिती आहेत, कोण जोडली पाहिजेत ही माहिती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की मुळामध्ये आमचं रेप्युटेशन असं आहे की लोकांना वापरून फेकणाऱ्यांपैकी आम्ही नाही, लोकांना सांभाळणारे आम्ही आहोत. आणि यामुळेच लोक आमच्या सोबत येतात. आता आपण ज्या ज्या लोकांचा उल्लेख केला, महादेवराव जानकर आमच्या सोबत होते. काही कारणाने त्यांची नाराजी होती, ती योग्य होती, ती चुकीची नाराजी नव्हती. कारण विधानसभेच्या वेळी त्यांना त्यांच्या जागा त्यांच्या चिन्हावर लढायच्या होत्या. आमचं म्हणणं होतं आमच्या चिन्हावर लढलं पाहिजे. लगेच त्या गॅपचा फायदा घेण्याचा प्रयत्न हा पवारसाहेबांनी केला. पण आम्ही जानकर साहेबांचे आमचे भावासारखे संबंध आहेत. त्यांच्याशी बोललो, त्यांना सांगितलं की जे झालं ते विसरा, त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती, आपण पुन्हा सुरुवात करूया. त्यांनी देखील मान्य केलं, पुन्हा सुरुवात झाली. त्यामुळे मला असं वाटतं की शेवटी डावाला प्रतिडाव हा तर खेळावाच लागतो. आणि पवारसाहेब डाव खेळण्यात माहीर आहेत, त्यामुळे आम्हाला अधिक सजग देखील राहावं लागतं. म्हणजे देवेंद्रजी, तुम्ही जेव्हा हे बोलता तेव्हा नक्कीच तुमचे समर्थक, तुम्हाला मानणारे, ते ॲप्रिशिएट सुद्धा करतात की होय, कोणीतरी असं केलंच पाहिजे, आपल्याला जे ध्येय गाठायचं त्यासाठी आवश्यक आहे. पण त्याचवेळी मुळात भाजपचा मूळ कार्यकर्ता जो संघाच्या मुशीत घडलेला आहे, त्यांच्यापैकी काहींना असंही वाटतं की अरे, त्यांच्यासारखंच आपण करायला लागलो तर काय फरक राहिला. म्हणजे भाजपा अ पार्टी विथ डिफरन्स, त्याला कुठंतरी धक्का बसत नाही का? बघा, असं आहे की हे मी नाकारतच नाही. काही प्रमाणात आमच्या जुन्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की बाबा खूप नवीन लोक येत आहेत, आमचं अस्तित्व राहील की नाही, आम्ही इतकी वर्ष केलेल्या मेहनतीचं काय आहे. पण दोन गोष्टी आहेत, आम्ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांभाळतो. आणि दुसरं, आपल्या अस्तित्वाची चिंता वाटली तरी जो आमचा खरा कार्यकर्ता आहे, सच्चा कार्यकर्ता आहे, त्या कार्यकर्त्याला असं वाटतं की मोदीजींकरता आपण हे सहन केलं पाहिजे. मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवणं हे ध्येय आमच्या सगळ्यांच्या समोर आहे. हा देश मोदीजींच्या हाती दिला पाहिजे, विकसित भारताची संकल्पना पूर्ण केली पाहिजे, हे एक मोठं ध्येय आमच्या समोर आहे. त्यामुळे मग अशा प्रकारच्या छोट्या अडचणी ज्या आहेत ते आमचे कार्यकर्ते विसरतात आणि पुन्हा जोमाने कामाला लागतात. बघा, भारतीय जनता पक्षामध्ये माझ्यासारखे कमी लोक आहेत की ज्यांना खूप मिळालं. 90% लोक अशी आहेत की जे जन्मभर काम करतायत, त्यांना काही मिळालं नाही, त्यांना काही मिळणार देखील नाही आहे. त्यांनाही माहिती आहे काही मिळणार नाही आहे. त्यांना केवळ स्वाभिमान हवा आहे, त्यापेक्षा जास्त त्यांची काही अपेक्षा देखील नाही आहे. अशा कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर भारतीय जनता पार्टी आहे आणि ते कार्यकर्ते सांभाळण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो. तुम्ही सांभाळत आहे, परंतु आत्ताच जो उल्लेख झाला तसं बारामती, की सतत म्हणजे खरं तर मिशन इम्पॉसिबल, परंतु गेल्या निवडणुकीत तर तुम्ही जवळपास ते ध्येय साध्य करत आणलेलं. असं काय मग की लोकांना प्रश्न पडतो की जिथं आत्ताचा शेवटचा टप्पा गाठायचा होता, म्हणजे जिथं कमळ फुललं असतं, 5 लाख मतांपर्यंतचा टप्पा, जो म्हणून मिशन इम्पॉसिबल म्हटलं, आणि त्याच वेळी असं चांदीच्या ताटातून जवळजवळ वाढल्यासारखं केलं. आणि पुन्हा एकदा तिथं पवार विरुद्ध, म्हणजे आज कोणीतरी म्हटलं सुद्धा की जिंकतील पण पवारच आणि हरतील सुद्धा पवारच. असं आहे की तुमचं म्हणणं खरं आहे. 2014 आणि 2019ला त्या ठिकाणी जी धडक आम्ही मारली ती धडकी भरवणारी होती आणि प्रचंड प्रतिसाद त्या ठिकाणी आम्हाला मिळाला. आणि त्यानंतर गेल्या 5 वर्षात आमची शक्ती वाढलीच. पण शेवटी राजकारणामध्ये ज्यावेळी आपण युतीचं राजकारण करतो त्यावेळी काही कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात. आणि आता बारामतीमध्ये म्हणजे अजितदादांची राष्ट्रवादी सोबत घ्यायची आणि त्यांना बारामती लढू नका म्हणायचं. म्हणजे उद्या जर मला कोणी म्हटलं की बाबा नागपूरची सीट तुम्ही कशाला लढता, ती दुसऱ्याला देऊन टाका, असं जर कोणी म्हटलं तर मला कसं वाटेल. आणि म्हणून शेवटी ठीक आहे, म्हणजे आमची इच्छा होती बारामती लढण्याची,
पण अजितदादा सोबत आले, आम्ही त्यांना दिली. आणि एक फंडामेंटल फरक आहे, जिंकतील तर पवारच, पण सुनेत्राताई पवार जिंकल्या तर त्या मोदीजींसोबत आहेत, सुप्रियाताई जिंकल्या तर त्या राहुल गांधींसोबत आहे. गेल्या 5 वर्षामध्ये 370 कलमापासनं तर वेगवेगळे कायदे जे या देशाच्या संसदेत मोदीजींनी आणले, या प्रत्येकाला विरोध करण्याचं काम हे बारामतीच्या खासदारांनी केलंय. देशहिताचे, देशभक्तीचे 370 सारख्या कायद्यांना देखील जर बारामतीचे खासदार विरोध करत असतील तर फंडामेंटल फरक असा होणार आहे, उद्या बारामतीमध्ये सुनेत्राताई जिंकल्या तर 370 हटवणाऱ्यांच्या बाजूने त्या उभ्या राहणार आहेत. बारामतीमध्ये सुनेत्राताई जिंकल्या तर राम मंदिर बनवणाऱ्यांच्या बाजूने त्या उभ्या राहणार आहेत. त्या ठिकाणी सुनेत्राताई जर जिंकल्या तर समान नागरिक कायदा आणणाऱ्यांच्या बाजूने त्या उभ्या राहणार आहेत. त्यामुळे हा एक फंडामेंटल फरक आहे. दोन्ही पवारच आहेत, पण 2 पवारांची विचारधारा आता भिन्न झाली आहे. तिथं सुद्धा म्हणजे कसं घडवलं हा प्रश्न विचारावा लागतो, कारण महाराष्ट्राला सुद्धा ऐकायला आवडेल. म्हणजे तिथं पुन्हा ते तुम्ही घडवलेलं आहे. हर्षवर्धन पाटील म्हणजे वाटेल ते करतील, पण कधी ते अजितदादांसोबत दिसतील असं कुणाला वाटलं नव्हतं. हे सर्व जे तुम्ही समीकरणं बारामती, म्हणजे मी आता मगाशी महाराष्ट्रातलं बोलत होतो, दक्षिण महाराष्ट्रातलं सांगितलं, तसं हे घडलं कसं कसं काय? म्हणजे जे अवघ्या काही दिवसांपूर्वी त्यांनी एक्सपोस्ट केलेली एक पत्र तुम्हाला लिहिलेलं, ते सुद्धा त्यांनी एक्सपोस्टमध्ये टाकलं की पहा, या माणसापासून मला धोका आहे, जीवाला धोका आहे, मला सुरक्षा द्या. आणि तेच पुन्हा तुम्ही त्यांना एकत्र आणता. विजय बापू शिवतारे गाडी तळावर नेऊन त्यांनाही शांत करण्यात आलं. कसं काय झालं? म्हणजे ज्या अजित पवारांना अगदी ते पाण्यात पाहत होते, नकोच, पवार म्हटलं की नकोच. एका वाक्यात सांगू, मोदी है तो मुमकिन है. मोदीजींच्या नावावर, मोदीजींच्या कामावर आणि मोदीजींना समर्थन देण्याकरता हे सगळे एकत्रित आले. इंडिव्हिज्युअली यांची हिस्ट्री आहे आणि ती साहजिक आहे. ज्यावेळी दादा आमच्या विरोधात होते त्यावेळी हर्षवर्धनजी आणि दादांमधला एक संघर्ष झालेला आहे. हर्षवर्धनजींना त्याची मोठी किंमत चुकवावी लागली आहे. त्यामुळे साहजिक त्यांच्या मनातला तो राग, तो संताप हा साहजिक होता. किंवा बापूंचंही तसं होतं. बापूंना एक किंमत चुकवावी लागली. अजितदादांना त्यांनी आणि पवारसाहेबांना विशेषतः टोकाचा विरोध केला. त्यांना खिंडीत गाठून त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये पराजित करण्यात आलं. त्याचा एक संताप त्यांच्या मनात होता. पण शेवटी मी आणि CM साहेबांनी, आम्ही दोघांनी त्याच्यामध्ये त्यांना समजून सांगितलं की आज आपलं ध्येय हे मोदीजी आहेत. आणि तुम्ही हा विचार करा की कालपर्यंत मोदीजींच्या विरोधात उभे असलेले अजितदादा जर मोदीजींना समर्थन देत आहेत तर तुमची जबाबदारी आहे की आता तुम्ही देखील त्यांना मदत केली पाहिजे. आणि दोघांनी ते स्वीकारलं. आणि आज पूर्ण ताकदीने, म्हणजे हर्षवर्धन पाटलांनी तर बारामतीची निवडणूक डोक्यावर घेतली आहे आणि विजय बापू शिवतारेंनी देखील निवडणूक डोक्यावर घेतली. आता शरद पवारांचेच प्रश्न सुरू आहेत, मग त्या संदर्भातला एक प्रश्न विचारतो. कदाचित दंतकथा असेल ती, मला पूर्ण खात्री नाही आहे, मात्र भाजपच्या वर्तुळातील काही मित्रांनी सांगितलेलं की 2014ला देवेंद्र फडणवीस हेच सरप्रायझिंग कॅन्डिडेट ठरले की मुख्यमंत्री थेट मंत्रीने झालेला एक आमदार, तरुण आमदार, अभ्यासू, तुम्ही त्यासाठी ओळखले जात होतात, प्रदेशाध्यक्ष होतात. परंतु ते घडलं तेव्हा अशी चर्चा मी ऐकली की पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रात चौकशी केलेली की शरद पवार यांना, मी जरा स्पष्ट शब्द वापरतो, की शरद पवार यांना विकलं जाणार नाही, त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही असा माणूस कोण? तर मला जर मी चुकत नसेल तर त्यावेळेच्या संघटन मंत्र्यांनी मोदीजींना असं सांगितलं की एकच आहे आणि तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. हा किस्सा खरा आहे? मला याची कल्पना नाही, पण मी एवढं निश्चितपणे सांगू शकतो की मोदीजी नेत्यांना ट्रॅक करतात. आणि मोदीजी माझ्या माहितीप्रमाणे साधारणपणे 2010 सालापासून साधारणपणे महाराष्ट्राच्या राजकारणाला जवळून बघत होते. त्याच्या आधी बघत होते, पण त्या काळात जवळून बघत होते.
त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कोण काय करताय याकडे त्यांचं निश्चित लक्ष होतं. किंबहुना एक पक्षातला नेता म्हणून मी काय नेमकं करतोय याचं ट्रॅकिंग देखील त्यांच्याकडे होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी निश्चितपणे तो निर्णय केला. पण आता केवळ त्याच्याकरता पवार साहेबांची संघर्ष हा एकमेव मुद्दा होता की अजून काय मुद्दे होते याची मला कल्पना नाही. देवेंद्रजी, म्हणजे माहीत असलं तरी असं स्वतःबद्दल तुम्ही सांगणार नाही, पण ठीक आहे. काल एक वेगळं रूप दिसलं अकलूजमध्ये. म्हणजे मी तरी आजपर्यंत, म्हणजे कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीत, म्हणजे मी मुख्यमंत्री शिंदेनं सुद्धा शुक्रवारी विचारलं त्याबद्दल की तो जो एक संघर्ष झालेला तुमचा, तो एक वेगळा अवतार होता की वाघाचा जबड्यात घालून हात मोजीने दात. परंतु अकलूजच्या सभेत तुम्ही जे बोललात, एक वेगळा संताप, एक वेगळा आक्रमकता तर असतेच तुमच्या बोलण्यात, नाही असं नाही. मग तो जो संताप होता की माझा विरोधात जर कोण जातं तर ईश्वर त्याचा सत्यानाश करतो, एवढ्या टोकाचं बोलताना मी तरी देवेंद्रजींना पहिल्यांदाच, नेमका काय हा संताप की अगदी ईश्वरची साक्षात, नंतर विठू माऊलीपर्यंत आपण गेलात? नाही, असं नाही आहे. बघा, दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट तर मी त्या ठिकाणी कडक भूमिका याकरता घेतली की कार्यकर्त्यांनी येऊन सांगितलं की आम्हाला धमकवलं जात आहे, आम्हाला काम करू दिलं जात नाही. आम्ही बैठकीला आलो तर आम्हाला फोन येतात, तुम्ही बैठकीला कसे गेले. म्हणून मी सांगितलं लोकशाही आहे, तुम्ही मतं मागा, आम्ही मतं मागू, जनतेला ज्याला द्यायच्यात जनता देईल. पण ठोकशाही कराल तर मी सहन करणार नाही. मी कोणाला दबेल नाही, मी दमणार नाही, आणि अशा प्रकारची ठोकशाही काय झालं तरी सहन करणार नाही, हे मी ठणकावून सांगितलं. आणि दुसरी गोष्ट, मी माझ्या जीवनाचा अनुभव सांगितला. माझा अनुभव आहे हा जीवनातला. मी राजकारणी नाही आहे, मी कधी छक्केबंजे करत नाही, याला गाडा त्याला पाडा माझ्या जीवनात मी कधी केलं नाही. पण हा माझ्या जीवनाचा एक अनुभव आहे, तो मी त्यांना सांगितला की माझ्याशी विश्वासघात ज्यांनी ज्यांनी केला तुम्ही इतिहासात बघा, मी काही केलं नाही, त्यांचा सत्यानाशच झाला. कर्णाचा आधी झाला, कोणाचा नंतर झाला. त्याच्यामुळे मी तो माझा अनुभव सांगितलेला आहे. बाकी मी काही तिथे संतापलेलो होतो वगैरे असं काही नाही. वाटलं लोकांना तसं. मात्र एक आणखी त्यातला मुद्दा की केवळ ते अकलूज पुरतं, म्हणजे आता तुम्ही जे म्हणाल ते खरं तर आश्चर्यकारक की सत्ता भाजपाची, म्हणजे अगदी एकनाथ शिंदेच्या शब्दात सांगायचं तर महाशक्तीची असताना पुन्हा काही नेते जर महाशक्तीच्या कार्यकर्त्यांना धमकावत असतील तेही आश्चर्य वाटावं असंच आहे खरं तर. आहे ना, तसं घडतंय, आहे ना, तसं घडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. जुन्या सवयी असतात. अजून काही लोकांची सरंजामशाही गेलेली नाही. अजूनही काही लोकांना असं वाटतं की लोक आमच्या अधिपत्याखाली आहेत. आणि दुर्दैवाने जुन्या काळामध्ये त्यांनी काही पापं केली असतील तर ती त्यांना लपवता आली, दाबून टाकता आली. त्यामुळे एक वेगळा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आहे की आम्ही काहीही करू शकतो. त्या आत्मविश्वासातून ते जर आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देणार असतील आणि ही सरंजामशाही अशा प्रकारे जर आमच्या कार्यकर्त्यांवर त्या ठिकाणी दडपशाहीमध्ये परिवर्तित होत असेल तर मी काही सोडणार नाही. अगदी म्हणजे ओपन फोरम आहे, सरळ स्पष्ट प्रश्न असतात, बेधडक उत्तरांच्या अपेक्षा, तुम्ही त्यासाठीच ओळखले जातात. हे मोहिते पाटलांबद्दल आहे, विजयसिंह मोहिते पाटलांबद्दल, धैर्यशील मोहिते पाटलांबद्दल, धैर्यशील मोहिते पाटलांबद्दल आहे, त्यांच्या सोबतच्या लोकांसोबद्दल आहे. थेट ज्या प्रकारे गुंडागर्दीचं राज्य ते त्या ठिकाणी चालवायचा प्रयत्न करतायत, मी नाही चालू देणार. आणि विश्वासघाताचा मुद्दा आला की स्वाभाविकरित्या फक्त ते अकलूजपुरतं मर्यादित होतं की आणखी एका व्यापक संदर्भात जे काही घडलेलं आहे भूतकाळात
त्याबद्दल मी मी सत्यानाशाचा उल्लेख होता. मी सगळ्या विश्वासघातकांबद्दल बोललोय, नाव नाही घेणार. एक मुद्दा म्हणजे जे अनेकांना म्हणजे केवळ तुमच्यावर प्रेम करतात, तुम्हाला आपलं मानतात, त्यांच्यात मनातली सल ती आहेच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरवोद्गार काढले. ते म्हणाले की 5 वर्ष पूर्ण केलेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसारखा दुसरा नाही, कोणतेही आरोप नाहीत. त्याचवेळी दिनेश शर्मा सुद्धा दिल्लीत नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र असं स्वतःहून बोलून गेले. त्यात काही कुठचं नियोजन असावं असं थेट नव्हतं, उत्स्फूर्तपणे ते होतं. हे सर्व असताना सुद्धा ते जेव्हा असं बोलत असतात तेव्हा एक सल तुमच्या समर्थकांच्या मनात असते की सर्वात कौतुक आणि ज्यांच्यावर आरोप झाले नाही, 5 वर्ष पूर्ण केले. महाराष्ट्राच्या नजीकच्या भूतकाळात तसं घडलं नाही. म्हणजे पंतप्रधान मोदी बोलतात तेव्हा त्यांनी माहिती घेतलेलीच असते. मगाशी तुम्ही बोललात तसं ट्रॅक व्यवस्थित चेक केलेला असतो, हे ते म्हणतात. पण त्याच वेळी मंचावर बसलेले देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री असतात. एक सल तुम्हाला मानणारे अनेकांच्या मनातील माझ्यासारख्यांसमोर खासगीत का होईना व्यक्त होते. मला त्यातलं काही वावगं वाटत नाही. राजकारणामध्ये जो रोल मिळाला त्या रोलमध्ये उत्तम काम केलं पाहिजे या मताचा मी आहे. आणि शेवटी आमच्या पक्षाने घेतलेला निर्णय हा महाराष्ट्राच्या हिताकरता घेतला. आम्ही सत्तेचे लालची नाही आहोत. आमच्याशी दगा झाला. जर आमचं ठरलं असतं उद्धवजींना 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद द्यायचं, आम्ही सहर्ष दिलं असतं. पण आमच्याशी बेईमानी करून, आमच्याशी धोका करून, आमच्याशी विश्वासघात करून, आमच्या पाठीत खंजर खोपून जर या ठिकाणी कोणी मुख्यमंत्री होण्याचा प्रयत्न करत असेल तर ते आम्ही कसं सहन करणार आहोत. म्हणून आम्ही हे दाखवून दिलं. आमच्याकरता मुख्यमंत्रीपद गौण होतं. 115 लोक आमच्याजवळ असताना आम्ही शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद त्या ठिकाणी दिलं. आमच्या नेत्यांनी महाराष्ट्राचं हित जोपासलं. आणि माझा जोवर सवाल आहे, 5 वर्ष मुख्यमंत्री राहिलो आहे, त्यामुळे मुख्यमंत्री पदाची लालसा वगैरे आता मनात उरलेली नाही. 5 वर्षात खूप काम केलं आहे. आणि मी स्वतःला हा प्रश्न विचारतो की जर माझ्या पक्षाने मला मुख्यमंत्री केलं नसतं तर मला एवढं काम करता आलं असतं का? ही प्रसिद्धी मिळाली असती का? आज जी प्रतिमा महाराष्ट्रात तयार झाली आहे ती करता आली असती का? त्यामुळे मग आज पक्ष जे सांगेल ते मी केलं पाहिजे. ज्या पक्षाने मोठं केलं त्यांनी उपमुख्यमंत्री बन म्हटलं तरी तो माझा सन्मानच आहे. त्यांनी मला घरी जायला सांगितलं तरी मी घरी जाईन, कारण या पक्षाने जे काही मला दिलं आहे यापेक्षा मोठं मला काही मिळू शकत नाही. देवेंद्रजी, आता तुम्ही उल्लेख केलात विश्वासघाताचा, खंजीर खुपसल्याचा. महाराष्ट्रात विरोधकांकडून, त्यातही ठाकरेंची शिवसेना असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, सगळीकडे सातत्याने आता सुद्धा, म्हणजे खरं तर आता खूप काळ लोटला तरी सुद्धा खोके ओके, गद्दार खुद्दार या भोवतीच संपूर्ण निवडणूक फिरवताना दिसतात. त्याच घोषणा निनादताना दिसतात. काय नेमकी रणनीती वाटते? म्हणजे कुठंतरी यात शिंदेकडे, अजित पवारांकडे त्यांना त्या भोवऱ्यात उभं करायचं आणि महायुतीकडेच संशयाच्या भोवऱ्यात न्यायचं असं दिसतंय. याचा काही फरक पडणार नाही. याचं कारण महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं सरकार पाडण्याची सुरुवात कोणी केली? वसंतदादा पाटलांचं सरकार त्यांच्याच पक्षात राहून त्या ठिकाणी पाडण्याचं काम कोणी केलं? ज्यावेळेस हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत होते त्यावेळी त्यांची पार्टी तोडून त्यांना दुःख देण्याचं काम कोणी केलं? हे सगळ्यांना स्पष्टपणे हे माहिती आहे. त्यामुळे हे काही खोकेन ओकेन, तोडलेन फोडले, लोकांना सत्य माहिती आहे, त्याचा काही परिणाम नाही आहे. आणि एक गोष्ट निश्चित आहे, आज हे जे दोन्ही पक्ष त्या ठिकाणी विभाजित झालेले आपल्याला दिसतात, याचं एकमेव कारण आहे अहंकार आणि अतिमहत्वाकांक्षा. उद्धवजींच्या बाबतीत मी असं म्हणेन, अहंकार तर होताच. आमच्या सोबत असताना, एकीकडे सत्ता भोगत असताना देखील रोज मोदीजींवर
शेलक्या शब्दांमध्ये बोलायचं, लिहायचं हे त्यांनी केलं, कारण तो त्यांचा अहंकार होता. आणि त्या ठिकाणी लालसा होती मुख्यमंत्री पदाची. खरंच शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवायचं असतं, एकनाथ शिंदेंना बनवलं असतं. शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवायचं नव्हतं, मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. आणि संधी मिळाली तसं त्यांनी विचारांना तिलांजली दिली, मूल्यांना तिलांजली दिली. शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार बासनात गुंडाळले आणि त्या ठिकाणी त्यांनी सरकार स्थापन केलं. आणि हीच त्यांची अति महत्वाकांक्षा त्यांचा पक्ष विभाजित होण्याकरता कारणीभूत ठरली. कारण मग माझ्यानंतर माझा मुलगा अशा प्रकारचा जो विचार त्यांच्या मनामध्ये आला. आणि मग मुलाकरता अडसर कोण, तर एकनाथ शिंदे. कारण एकनाथ शिंदेंच्या आजूबाजूला आमदार दिसतात, ते आमदारांचं काम करतात, ते आमदारांमध्ये पॉप्युलर होत आहेत. मग त्यांचे पंख छाटणं चालू झालं. त्यांच्या मंत्रालयामध्ये त्यांना न बोलवता आदित्य ठाकरे बैठकी घ्यायला लागले. त्यांच्यासोबतच्या आमदारांना धमक्या देऊन त्यांच्याकडे जाऊ नका असं सांगणं सुरू झालं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेजींच्या हे लक्षात आलं, एकीकडे विचारांची प्रतारणा झाल्यामुळे जमीन सरकते आहे आणि दुसरीकडे आपल्याला संपवण्याचाच प्रयत्न होतोय. आणि मग त्यातनं हे जे काही शिवसेनेचं विभाजन आहे हे झालं. किंवा 3 वेळा शरद पवार साहेबांनी स्वतः चर्चा करून अजित पवारांना पुढे करून आमच्याशी युती करण्याचा निर्णय घेतला आणि मागे हटले. आणि प्रत्येक वेळी अजित पवारांना विलन ठरवलं, त्यांना तोंडघाशी पडलं. एकमेव कारण की पक्ष सुप्रियाताईंच्या हातात द्यायचा होता. अडसर अजित पवार होते, लोकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये पॉप्युलर अजित पवार होते. महाराष्ट्राची रीच आणि माहिती अजित पवारांकडे होती. त्यामुळे अजित पवारांना जोपर्यंत विलन बनवत नाही तोपर्यंत सुप्रिया त्यांना हिरो बनवता येणार नाही, असा साधं गणित लावून त्यांनी अजित पवारांना इतकं पुश केलं की शेवटी अजित पवारांकडे दुसरा कुठलाही पर्याय उरला नाही आणि अजित पवार देखील आमच्या सोबत आले. आणि म्हणून यांनी किती आता नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातल्या जनतेने हा इतिहास बघितलेला आहे. थोडक्यात असं सांगायचं की उद्धव ठाकरे असो किंवा शरद पवार, दोघांनाही संतती प्रेम नडलं. एकाला कन्याप्रेम, एकाला पुत्रप्रेम. 100%. कारण मी तुम्हाला एक साधा सवाल विचारतो, असे पक्ष फुटतात का? कोणी ठरवून तरी फुटतात का? आणि सत्तेतनं लोक विरोधी पक्षाकडे चालले आहेत असं कधी पाहिलंय का तुम्ही? असं नाही होत कधी. कधीतरी यांनी आरसा पाहायला पाहिजे. पण खरोखर त्याचा स्क्रिप्ट भाजपाचा होता. असं आहे की भाजपा स्क्रिप्ट कसं लिहिल? हे काय दूध पिणारे मुलं आहेत? म्हणजे हे काय कधी सांगतात ईडीची स्क्रिप्ट आहे, कधी. मला एक सांगा, मी एक सवाल विचारतो. एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले, एक पोलीस कंप्लेंट दाखवा त्यांच्या विरुद्ध, एक ईडीची चौकशी दाखवा त्यांच्या विरुद्ध, एक तरी चौकशी सोडून द्या, साधा तक्रारीचा कागद त्यांच्या विरुद्ध दाखवा. नाही आहे. आले ना आमच्यासोबत आणि सत्ता पक्षात होते, नगरविकास मंत्री होते. महाराष्ट्रातला नगरविकास मंत्री हा सगळ्यात मोठा मानला जातो, कारण मुख्यमंत्र्यांनी कधी नगरविकास पद सोडलेलं नाहीये. पण अस्तित्व जेव्हा तुम्ही एखाद्याचं संपवता त्यावेळी मात्र तो व्यक्ती शांत नाही बसू शकत. आदित्य ठाकरेंचा उल्लेख झाला म्हणून आता तर नवं त्यांनी एक नॅरेटिव्ह मांडलेलं आहे. आतापर्यंत अमित शहांनी दिलेल्या शब्दाबद्दल ते बोलत होते. आता त्यांनी थेट तुमच्याकडे बोट दाखवलंय की तुम्ही आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून ग्रूम करून तुम्ही दिल्लीला जाणार होता. एक जमाना होता की आपल्या हिंदी सिनेमामध्ये सलीम जावेद यांच्या स्टोरीज फार फेमस असायच्या आणि त्याच्यावर बनलेले जे सिनेमे आहेत ते सुपरहिट व्हायचे. आताचे नवीन सलीम जावेद आहेत, फक्त फ्लॉप आहेत. रोज नवीन स्टोऱ्या तयार करतात. आता 5 वर्षांनी त्यांना हे आठवत आहे की मी बोललो. 5 वर्ष का नाही बोललात तुम्ही? 5 वर्ष अमित शहांचं नाव घेतलं, आता माझं नाव घेतात. असं एक लक्षात ठेवा, खरं बोलायला विचार करावा लागत नाही आणि खोटं बोललं की भांडाफोड होतोच. तसा त्यांचा भांडाफोड झाला
आता त्यांना हे सुचत नाही आहे. काल वेगळं बोललो, आज वेगळं बोललो, आता शिवीगाळ करतात, शिवराळ भाषा वापरतात. एका एवढ्या मोठ्या पक्षाचा नेता जी भाषा आज वापरतोय, शोभतं का त्यांना? पण शेवटी हे फ्रस्ट्रेशन आहे, ही निराशा आहे. ईडीचा उल्लेख झाला. सगळीकडे देशभरात, म्हणजे दिल्ली, बंगाल, तेलंगणा, तमिळनाडू किंवा महाराष्ट्र असो, सगळीकडे स्पष्टपणे असं म्हटलं जातं की भाजपा ईडीचा वापर करते, IT चा गैरवापर करते, CBIचा करते. आणि आता तर निवडणूक आयोगाकडे, त्यातही आपण ईडीवर बोलूया की ईडी म्हटलं की विरोधातल्या राजकारण्यांना बदनाम करायचं, संपवायचं, याची यंत्रणा ती म्हणजे ईडी. म्हणजे महाराष्ट्रात तर एकनाथ शिंदे आणि त्यातला एकनाथमधला ई आणि देवेंद्रजी तुमच्यातला डी करून हे ईडी सरकार, तसं ईडी सरकार असंही म्हटलं गेलं. आम्ही ईडीन ते वेडी का येडी असं नाही आहे. असं एक बघा, साधारणपणे आपण जर बघितलं असेल तर जेव्हा नवीन शस्त्रक चालू झालं, तो काळ असा आहे की हळूहळू जगामध्ये टेक्नॉलॉजीमुळे फायनान्शियल फ्रॉड्स, मनी लॉन्ड्रिंग या सगळ्या गोष्टी उघडकीस यायला लागल्या. ट्रान्सपरन्सी तयार व्हायला लागली. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल आणि युनायटेड नेशन्स यांनी वेगवेगळ्या प्रकारचे ट्रिटीज केल्या आणि काळा पैसा जो लपवून ठेवलेला आहे त्याचं डिक्लेरेशन झालं पाहिजे असा त्यांनी मुद्दा मांडला आणि सगळ्या देशांनी कायदे तयार करा म्हणून सांगितलं. ईडीचा कायदा काही मोदीजींनी तयार केला नाही. ईडीचा कायदा चिदंबरम साहेबांनी तयार केला, UPAच्या सरकारने तयार केला. आणि हळूहळू आज आपण पाहतोय जगामध्ये सर्वात जास्त डिजिटल ट्रान्झॅक्शन करणारा देश भारत आहे. GSTमुळे सगळ्यांचे अकाउंट्स हे ऑनलाईन झाले आहेत. टॅक्स चोरी करता येत नाही. त्यामुळे आताच्या काळामध्ये मनी लॉन्ड्रिंग पकडणं हे सोपं झालं आहे. आणि म्हणून आधी जे महत्त्व इन्कम टॅक्सला होतं, आता त्यापेक्षा जास्त महत्त्व ईडीला आलं आहे. कारण ईडी ही यंत्रणाच मनी लॉन्ड्रिंग करता तयार केली आहे आणि डिजिटल डेटा मायनिंगने तुम्हाला मनी लॉन्ड्रिंग हे पकडता येत आहे आणि म्हणून त्याच्या केसेस वाढल्या आहेत. आणि मोदीजींनी कायदा अंमलात आणला. कायदा होता पण तो अंमलात आणल्यामुळे 1,00,000 कोटी रुपयाचा काळा पैसा किंवा कालाधन, मनी लॉन्ड्रिंगचं धन हे आपल्याला त्या ठिकाणी त्यातनं जप्त करता आलं. जे देशाचा पैसा होता तो देशाकडे आला. आता हे सगळं करत असताना या देशात काही पक्षांनी सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्तेचं मॉडेल तयार केलं आणि सगळीकडे त्यांचं राज्य होतं. ट्रान्सपरन्सी कमी होती, त्यामुळे त्या गोष्टी बाहेर येत नव्हत्या. मोदीजींच्या राज्यात त्या गोष्टी बाहेर यायला लागल्या. आता ज्यांनी पाप केलं आहे, ज्यांनी कालाधन जमा केलं आहे, ब्लॅक मनी जमा केलं आहे, मनी लॉन्ड्रिंग केलं आहे, त्यांना ईडीचा कायदा लागूच होतो. पण एक स्टॅटिस्टिक्स जे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं ते सत्य आहे की देशामध्ये 3% लोक राजकीय पक्षांशी संबंधित आहे. 97% लोकांचा ज्यांच्यावर ईडीची कारवाई झाली राजकीय पक्षांशी काहीही संबंध नाही. त्याच्यामुळे राजकीय पक्षाचे नेते झाले म्हणून तुम्हाला इम्युनिटी नाही आहे. जर तुमचं काही बाहेर निघेल तर त्याच्यावर कारवाई होईल, तुमचं जर काही नसेल तर कारवाई होणार नाही. ईडीचा बाऊ हे लोक आज एवढा करतात. मी आठवण करून देतो, याच देशामध्ये तत्कालीन गुजरातच्या गृहमंत्र्यांना खोट्या आरोपांमध्ये फसवून जेलमध्ये टाकण्यात आलं. कोर्टाने CBIवर ताशेरे ओढले. मोदीजींना जेलमध्ये टाकण्याचा पूर्ण प्रयत्न, इतका प्रयत्न त्या काळच्या सरकारने केला, ते टाकू शकले नाहीत. त्यामुळे यांना बोलायला आता काही जागा आहे का? आणि आमचं असं मत नाही ते चुकीचं वागले म्हणून आम्ही चुकीचं वागलं पाहिजे, पण जिथे काळा पैसा दिसतोय, मनी लॉन्ड्रिंग दिसतंय, तिथे कारवाई करावीच लागेल. कारवाई करण्याबद्दलही दुमत नाही असं म्हटलं जातं. पण एक आक्षेप जे अगदी काँग्रेस,
ठाकरेंची शिवसेना किंवा इतर पक्षांपैकी नाही आहेत किंवा आपचेही नाही आहेत. त्यांचे एक आक्षेप असा असतो की तुम्ही आता म्हणाल तसं की ईडीची कारवाई ज्यांच्यावर होते त्यांच्यातले 97% अन्य आर्थिक गुन्हेगार असतात, फक्त 3% राजकीय नेते असतात. पण त्या 3%मध्ये 100% भाजपा विरोधकच का असतात? हा एक अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. नाही, असं नाही आहे. माझं म्हणणं काय आहे, सगळंच ऑनलाईन आहे ना. समजा देवेंद्र फडणवीस आहे, देवेंद्र फडणवीसने काय फायनान्शियल फ्रॉड केलं असेल, काढा बाहेर. काय मनी लॉन्ड्रिंग केलं असेल, काढा बाहेर. कोणी थांबवू शकणार नाही, कोणी रोखू शकणार नाही. मुळामध्ये हे जे सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्ता हे जे समीकरण सुरू झालं, या सगळ्या काळामध्ये या समीकरणाचे सगळे सूत्रधार हे काँग्रेसी विचाराचे आणि काँग्रेसपासून फुटलेल्या पक्षांचे लोक होते. त्यांनीच हे मॉडेल या देशामध्ये आणलं आणि या मॉडेलवर त्यांनी वर्षानुवर्षे राज्य केलं. आम्ही तर विरोधी पक्षात होतो आणि अशा प्रकारचं मॉडेल आम्ही कधी राबवलं नाही. त्याच्यामुळे आमच्याकडे काही नाही. असलं तर जरूर काढा, आम्ही चुकलो असलो तर आम्हाला पनिश करा, आमची काही ना नाही आहे. एक आरोप सुद्धा होतो की भाजपाचं वॉशिंग मशीन, की विरोधातले ज्यांच्यावर आरोप झालेत, नाही गुन्हेही दाखल झालेत, ते भाजपाकडे आले, मित्रपक्ष झाले की एकदम क्लीन होऊन जातात किंवा त्यांना कमीत कमी एक प्रोटेक्शन कव्हर लाभतं, फाईल नसेल बंद होत. अगदी किरीट सोमय्या पुढारी न्यूजच्या ओपन फोरममध्ये या वर्षाला सर्वात मोठी ब्रेकिंग त्यांनी दिली. ते बोले होय आम्हाला ते करावं लागतं, रामराज्य आणायचं आहे तर आम्हाला असं करावं लागतं, मी थांबतो. दबाव नसतो पण थांबतो. असं आहे, मी पहिली गोष्ट तर सांगतो की आमच्या पक्षात जे लोक आले, आमच्या पक्षात आले म्हणून इन्क्वायरी बंद झाली, आमच्या पक्षात आले म्हणून केसेस वापस घेतल्या, असं उदाहरण नाही आहे. कोणाच्या कोर्टात केस जिंकले असतील, कोणाच्या केसेसमध्ये कोर्टाने निकाल दिला असेल, अशा केसेस नक्कीच आहेत. पण बाबा आता हा पक्षामध्ये आला, आता याची फाईल बंद करा, आता दिलेलं चार्जशीट त्या ठिकाणी बदलून टाका, असं कुठेही आम्ही केलेलं नाही. आणि एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, आम्ही करायचा प्रयत्न जरी केला ना, मोदीजी कधीच ऐकणार नाही. मोदीजी या बाबतीत नॉन कॉम्प्रोमाइजिंग आहेत. ही डझंट कॉम्प्रोमाइज. एक वेळ अशी येईल असं म्हटलं जातं की शेवटी जे इकडचे असतील किंवा तिकडचे, ती सुद्धा कारवाई भविष्यात अपेक्षित आहे. कोणत्याही बाजूचे असू द्या राजकीय नेते जर अशा प्रकारे, आजही मी सांगतो, आजही कोणत्याही बाजूचा असू द्या, जर मनी लॉन्ड्रिंगचे पुरावे असतील, कारवाई कोणी थांबवू शकत नाही. एक मोठा मुद्दा म्हणजे ईडीच्या अशा प्रकारच्या कारवाया किंवा नोटाबंदी झालेली तेव्हाही एक कारण सांगितलं गेलं दहशतवादाचं. काश्मीरमध्ये 370 मुळे म्हणजे भारतीयांना अभिमान वाटावा असंच घडलं. 370 हटवलं गेलं. काश्मीर भारताच्याच इतर राज्यांसारखं एक राज्य बनलं. दहशतवादाचा मुद्दा येतो तिथे स्वाभाविकच भाजपा किंवा देशाला आपलं म्हणणारे आक्रमकच असतात, असलेच पाहिजेत. मात्र या देशात जो सर्वाधिक दहशतवादानं सर्वात जास्त ग्रस्त झालेला देश खरं तर जगाच्या पाठीवर, तिथं आजही दहशतवादाच्या विरोधात एकही कडक विशेष कायदा नाही आहे. पोटा टाडा सर्व इतिहास जमाच आहे, आजही काही नाही. असं नाही आहे. पोटा टाळासारखे कायदे आपण तयार केले, पण UPAच्या सरकारने ते रद्द केले. आणि UPAच्या सरकारने केवळ तुष्टीकरणाकरता, म्हणजे आमचं असं मत कधीच नव्हतं की सगळे मुसलमान टेररिस्ट आहे, असं आम्ही कधी मानलं नाही. पण हे कायदे रद्द करून आणि करण्याच्या पाठीमागचं कारण मुस्लिम समाजावर अन्याय होतो असं सांगून UPAच्या सरकारनं जणू काही सगळे मुसलमान अशा प्रकारच्या कारवायांमध्ये आहेत अशा आरोपीच्या पिंजऱ्यात त्यांना आणून बसवलं. जे देशविरोधी आहेत, त्याची जात नसते, धर्म नसतो, पंथ नसतो, भाषा नसते, त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. आणि म्हणून UAPA सारखा एक कायदा आज अस्तित्वात आहे आणि त्या कायद्याचा सर्वाधिक उपयोग हा मोदी सरकारने केला. आणि दहशतवादावर ज्या प्रकारे मोदी सरकारने औषध काढलं, 2019चा
एअर स्ट्राईक आणि त्याच्या आधीचा सर्जिकल स्ट्राईक, या 2 गोष्टी अशा आहेत की 19 पासनं तर 2024 सालापर्यंत आज 5 वर्ष झाली कोणाची हिंमत बॉम्बस्फोट करायची झाली नाही. दहशतवादी कारवाया काश्मीरमध्ये देखील 85% कमी झाल्या. कोणी दगड फेकण्याची हिंमत देखील त्या ठिकाणी करत नाही आहे. मजबूत नेता असेल तर काय घडू शकतं हे भारताने दाखवून दिलं. एक असंही आहे, पाकिस्तानात आतापर्यंत 21 मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना मारलं गेलं. त्याबद्दलही बरंच बोललं गेलं. अगदी परदेशी, विशेषतः युरोपियन किंवा अमेरिकन मीडियाकडून तर थेट मोदी सरकारकडे बोट दाखवलं गेलं की हे केलं जात आहे. असं आहे, मी एवढंच म्हणेन की ईश्वराची कृपा आहे की जे भारतामध्ये आतंकवाद फैलवतात कोणीतरी त्यांना न्याय देत आहे. आता त्याच्याशी भारताचा काही संबंध नाही, आमचा काही संबंध नाही, पण कोणीतरी न्याय देत आहे. जे न्याय देत आहेत दहशतवाद्यांना, जे न्याय देत आहेत, मी त्यांचे आभार मानतो. पण पर्सन सेंट्रिक वेगळ्या प्रकारचं सर्जिकल स्ट्राईक नाही आहे. असं आहे, भारत तर कायदे पाळणारा देश आहे. त्यामुळे जे काही कायद्याने होतं ते आम्ही करतो. पण कुठेतरी दुसरीकडे अशा गोष्टी होत असतील तर त्या का होत आहेत हे त्या देशाने बघितलं पाहिजे. त्याबद्दल मी काही सांगू शकणार नाही. पण मला या गोष्टीचा निश्चित आनंद आहे, ज्यांनी भारतामध्ये माणसांना मारलं, भारतीयांना मारलं, आज ते कुठल्याही का कारणाने होत असे ना, पण त्यांचा खात्मा होत असेल तर मला आनंद आहे. देवेंद्र फडणवीस हे वकील सुद्धा आहेत, त्यामुळे स्वाभाविकच किती प्रश्न विचारले अशा प्रकारचे तरी सुद्धा उत्तरं अशी येणारच आहेत. एक आणखी मुद्दा म्हणजे या निवडणुकीत सारखं जाणवत आहे औरंगजेब, अफजल खान वगैरे 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 खूप भावनिक मुद्दे आणले जातात. एक काळ होता जेव्हा पाहिलं की 2014ला एक मोदी पर्व जे सुरू झालं भारतीय राजकारणातलं, खरं तर त्याआधी 12पासूनच त्याचे संकेत मिळत होते. विकासाचं मॉडेल होतं, विकासाचा मुद्दा होता. अचानक अशा प्रकारचं स्पष्ट आरोप होतो. तुम्ही एकीकडे म्हणताय की अनुनयाचं, तुष्टीकरणाचं, दुसरीकडे मात्र त्यांचं म्हणणं आहे की ध्रुवीकरणाचं राजकारण भाजपा करते. पहिली फेरी, दुसरी फेरी, तिसऱ्या फेरीकडे चाललो आहे तर नाही प्रतिसाद दिसत आहे. किती म्हटलं 45+, 400 पार, तरीसुद्धा त्यातून हे मुद्दे जास्त येतात आहे. पहिली गोष्ट तर हे औरंगजेब वगैरे असे मुद्दे हे उद्धव ठाकरे आणतात, आम्ही नाही आणत. त्यांचे ठरलेले 45 शब्द आहेत, मी एकदा वाचून दाखवले होते. त्या 45 शब्दांवर आधारित त्यांचं भाषण असतं. त्याच्यामध्ये मावळे, कावळे, औरंगजेब, हे ते असे ठरलेले आहेत. कोथळा काढू, हे करू. हल्लीच्या काळात ते सुडो सेक्युलर झाले असल्यामुळे त्यातले काही शब्द त्यांनी वगळलेले आहेत. म्हणजे ज्याच्यामध्ये त्यांनी पूर्वीच्या काळात ते माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो म्हणायचे, आता त्यातलं हिंदू गेलेलं आहे. त्यामुळे हे त्यांचं आहे. आमच्याकरता पोलरायझेशनची आवश्यकता नाही आहे. मुळामध्ये जे मुद्दे प्रधानमंत्री मोदी मांडतायत, तुम्ही जाहीरनामा काढून बघा काँग्रेसचा. म्हणजे ते काँग्रेसचे एक प्रवक्ते बाहेर पडले, कोण वल्लभ का काहीतरी, त्यांचं मी त्या दिवशी सहज यूट्यूबवर इंटरव्ह्यू बघत होतो. ते म्हणाले कोण बनवतं आहे आमचा जाहीरनामा, हेच समजत नाही. आज यांच्या जाहीरनाम्यावर अल्ट्रा लेफ्टिस्ट, माओइस्ट यांच्या विचारांची छाप आहे. 55% इनहेरिटन्स टॅक्स आम्ही भारतामध्ये लावू. दुसरीकडे तुम्ही म्हणता की संसाधनांवर पहिला हक्क हा मायनॉरिटीजचा आहे आणि त्यातल्यात मुसलमानांचा आहे. हा तुम्ही हे जर म्हणाला असतात की पहिला हक्क गरिबाचा आहे, गरिबाला जात नाही, पात नाही, धर्म नाही, कुठल्याही जातीचा, पातीचा, धर्माचा गरीब आहे, त्याचा पहिला हक्क आहे, आम्हाला मान्य आहे. मोदीजी देखील हेच म्हणतात की गरिबाचा पहिला हक्क आहे. पण तुम्ही थेट म्हणता, मग तुमचे मनसुबे काय आहेत? इनहेरिटन्स टॅक्स लावून आमची संपत्ती जप्त करायची आणि ती पहिला हक्क मुसलमानांचा आहे म्हणून त्यांना वाटायची. म्हणजे मतांकरता कुठल्या स्तराला तुम्ही चालल्यात? तुमचे जाहीरनामे, अशा प्रकारचे जाहीरनामे तुम्ही तयार करता. त्यामुळे अशा प्रकारे त्यांना एक्सपोज करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आज बघा, त्यांनी जे कर्नाटक मॉडेल आणलं, या देशामध्ये संविधानाचं ज्यावेळेस निर्माण होत होता त्यावेळेस सामाजिक न्यायावर डिबेट झाल्या. तुम्ही त्या डिबेट्स बघू शकता. त्या डिबेट्समध्ये एकमताने सगळ्यांनी ठरवलं
की सामाजिक मागासलेपण ठीक आहे, पण धर्मावर आधारित कोणालाही आरक्षण मिळणार नाही. कुठल्याही धर्माच्या व्यक्तीला आरक्षण देता येणार नाही. मुसलमान म्हणून, ख्रिश्चन म्हणून आरक्षण या देशात देता येणार नाही. आता तुम्ही सगळीकडे सांगता आम्ही मुस्लिम आरक्षण देणार आहात, म्हणजे बाबासाहेबांचं संविधान हे पायाखाली तुडवण्याचं काम चाललेलं आहे. आणि एक नवीन कर्नाटक मॉडेल तुम्ही काढलं की ज्या ठिकाणी मुस्लिम आरक्षण दिलं, सुप्रीम कोर्टाने ठोकलं, सांगितलं संविधानात नाही, देता येत नाही. रातोरात त्या लोकांना तुम्ही ओबीसीचा दर्जा देऊन टाकला. ते कोर्टात टिकणार नाही आहे, टिकणार नाही ते. पण यातनं तुमची नीती लक्षात येते की ओबीसीचं आरक्षण तुम्ही कमी करता आणि मुस्लिम समाजाला ओबीसीचं आरक्षण देता. ही तुष्टीकरणाची नीती नाही तर काय आहे? या देशामध्ये मोदीजींनी सबका साथ सबका विकास म्हणत ज्यावेळी 5 कोटी घरं बांधली, त्यावेळी ती घरं मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाला मिळाली. कोणी हे नाही म्हटलं हिंदूंकरता घर आहेत. मोदीजींनी गॅस दिला, मुस्लिम समाजाच्या महिलांना गॅस मिळाला. कोणी हे नाही म्हटलं गॅस फक्त हिंदूंकरता आहे. मोदीजींनी शौचालय दिलं, मुस्लिमांच्या घरांमध्ये दिलं, हे नाही म्हटलं फक्त हिंदूंकरता आहे. त्यामुळे गरीब हा निकष असला पाहिजे. पण तुम्हाला वोट बँकचं राजकारण करायचं आहे, त्यामुळे तुमचा पर्दाफाश आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. हा मुद्दा झाला. यावरूनच एक आरक्षणाचा उल्लेख झाला म्हणून महाराष्ट्रातील मराठा आरक्षण खूपच कळीचा आणि संवेदनशील मुद्दा. आता सुद्धा उच्च न्यायालयाने जो आदेश दिलाय की भरती करा किंवा शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश द्या, मात्र न्यायालयीन आदेशाच्या अधीन राहून, कुठेतरी पुन्हा एकदा शंकेची पाल चुकचुकायला लागली की काय नेमकं पुढे होऊ घातलंय. असं आहे की कोर्ट, जेव्हा आपण कोर्टामध्ये एखादी गोष्ट घेऊन जातो त्यावेळेस पहिल्यांदा आपण इंटरिम रिलीफ मागतो. तशा प्रकारे आमच्या विरोधकांनी इंटरिम रिलीफ मागितला. कोर्टाने सांगितलं तुम्हाला इंटरिम रिलीफ मिळणार नाही. त्यांनी काय मागितलं होतं? हा कायदा स्थगित करा. कोर्टाने सांगितलं स्थगित करता येणार नाही. प्रायमा फेसिया स्थगित करण्याचं कुठलंही कारण आम्हाला दिसत नाही. मग त्यांनी असं म्हटलं की मग कायद्याची अंमलबजावणी झाली आणि उद्या निकाल जर विरोधात आला तर आम्हाला काय फायदा? त्यांनी सांगितलं ठीक आहे, याची प्रोसेस सुरू राहील सब्जेक्ट टू जो काही निकाल आहे त्याच्यावर आधारित. आता कोर्ट नेहमी असंच करतं, एक तर इंटरिम ऑर्डर देतं, नाहीतर सब्जेक्ट टू फायनल ऑर्डर देतं. सब्जेक्ट टू फायनल ऑर्डर दिलं याचाच अर्थ प्रायमा फेसी हा कायदा नाकारलेला नाही, हे आपण लक्षात घेतलं. जातात एक शेवटचा प्रश्न कोल्हापूरच्या गादीबद्दलचा, की सातत्यानं सध्या एक प्रचार सुरू आहे की कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या विरोधात उमेदवार देणं म्हणजे गादीचा अपमान आहे. मी एक प्रश्न विचारतो. कोल्हापूरच्या गादीबद्दल खूप श्रद्धा आहे, पण मग साताऱ्याची गादी त्याच्यापेक्षा कमी आहे का? त्या गादीचा सन्मान नाही आहे? तिथे उमेदवार दिला ना तुम्ही. याच्यापूर्वी संभाजीराजे ज्यावेळेस उभे राहिले होते ते गादीचे वारसदारच आहेत ना, युवराज आहेत ना. कोणी त्यांना निवडणुकीत पाडलं? किंवा त्यांचे लहान बंधू हे देखील निवडणुकीत पडले. म्हणजे ही दुटप्पी भूमिका आहे. असं आहे की गादीचा सन्मान नेहमीच राहील, पण हेही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, देशात लोकशाही आहे. देशामध्ये आता राणीच्या पोटातून राजा पैदा होत नाही, मताच्या पेटीतून राजा पैदा होतो. त्याच्यामुळे राजघराण्यातली लोक ही जर राजकारणात येत असतील तर त्यांचं नेहमीच स्वागत आहे. पण कधी त्यांना जिंकावं लागेल, चुकीचं काम केलं तर हारावं लागेल. ते हारले म्हणजे गादीचा अपमान आणि ते जिंकले म्हणजे सन्मान. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात कुठली रचना नाही आहे. या संविधानामध्ये राजा असो की रंक असो, प्रत्येकाला एक मत आहे, प्रत्येकाला लढण्याचा अधिकार आहे, एकमेकाविरुद्ध लढून जिंकण्याचा आणि हारण्याचा अधिकार आहे. म्हणून मला असं वाटतं अतिशय चुकीचा आणि बालिश अशा प्रकारचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न आहे. मी पुन्हा एकदा जे लोक नरेटिव्ह तयार करतोय त्यांना सवाल करतो की जर कोल्हापूरची गादी त्याचा मान आहे तर साताऱ्याच्या गादीचा मान आहे की नाही
हे त्यांनी जाहीरपणे सांगावं. धन्यवाद देवेंद्रजी. इतका वेळ तुम्ही या संपूर्ण म्हणजे खरं तर झंझावती प्रचार दौऱ्यातून एवढा वेळ काढून पुढारी न्यूजसाठी, ओपन फोरमसाठी आपण मुलाखत दिली. आणि जसं आपण नेहमीच म्हणत असतो की पुढारी न्यूजचा ओपन फोरम म्हणजे सरळ स्पष्ट प्रश्न आणि बेधडक उत्तर. अर्थात मगाशी मी म्हणालो तसं देवेंद्र फडणवीस हे एक चांगले वकील सुद्धा आहेत आणि ज्यांनी खरोखरच प्रॅक्टिस केलेली तसे ते वकील आहेत. त्यामुळे उत्तरं जी आलीत ती तुम्ही ऐकलीच. अर्थात भविष्यातही देवेंद्र फडणवीस थेट पुढारी न्यूजच्या स्टुडिओत पहिल्या दिवशी आले तसेच येतील आणि अशाच प्रकारची बेधडक उत्तरं जेव्हा निवडणूक नसेल तेव्हा आणखी जास्त बेधडकपणे ऐकायला मिळतील. ओपन फोरममध्ये आज इथंच थांबूया. तुम्ही पाहत राहा पुढारी न्यूज, आवाज जनतेचा.